नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समूहदर्शक शब्द व ध्वनिदर्शक शब्द। पिकत घातलेल्या आंब्यांची अढी, उंटांचा तांडा, उपकरणांचा संच, ऊसाची मोळी, काजूंची गाथण, करवंदांची गाई, केवड्याचे बन, केळ्यांचा घड किंवा लोंगर, केसांची बट किंवा जड, खेळाडूंचा संघ, गवताची पेंढी, काही गुरांचे खिल्लार, गुरांचा कळप, चाव्यांचा जुडगा, चोरांची टोळी, जहाजांचा काफिला, तारकांचा पुंज, दुर्वांची जुडी, द्राक्षांचा घड किंवा घोस, धान्याची रास, नाण्यांची चळत, नोटांचे पुडके, पक्ष्यांचा थवा, पुस्तकांचा संच, पुस्तकांचा गठ्ठा, पोत्यांची थप्पी, फुलांचा गुच्छ, फुलझाडांचा ताटवा, बालवीरांचे पथक, बांबूचे पेट किंवा बन, भाकरींची चवड, माणसांची गर्दी, मडक्यांची उतरण, माशांची गाथण, यात्रेकरूंची जत्रा, लाकडाची मोळी, लमानांचा तांडा, वेलींचा कुंज, वाद्यांचा वृंद, विटांचा ढीग, सैनिकांची पलटण, विमानांचा ताफा, साधूंचा जत्था, हत्तींचा कळप, वारकऱ्यांची दिंडी, पाठ्यपुस्तकांचा संच, सैनिकांचे पथक। आता आपण पाहणार आहोत ध्वनिदर्शक शब्द। कावळ्याची काव काव, कबुतराचे घुमणे, मोरांचा केकारव, मधमाशांचा गुंजारव, गाढवाचे ओरडणे, हत्तीचे चित्कारणे, कोल्ह्याची कोल्हेकुई, चिमणीची चिव चिव, घोबडाचा घुटकार, सुतार पक्षाचा टणत्कार, कुत्र्याचे भुंकणे, रेड्याचे रेकणे, सापाचा फुटकार, सिंहाची गर्जना, कोंबड्याचे आरवणे, पक्ष्यांची किलबिल, भुंग्यांचा गुंजारव, गायींचे हंबरणे, बैलाचे ढुरकणे, वाघाची डरकाळी, कोकिळेचे कुहू, हंसाचा कलरव, डासांची भुनभुन, म्हशीचे रेकणे, घोड्याचे खिंकाळणे, बेडकाचे डरावणे, उंदरांची ची ची, घंटेचा घणघणाट, पाण्याचा खळखळाट, जात्याची घर घर, पंखांची फड फड, बुटांचा खाड खाड, टाळ्यांचा कडकडाट, बैलगाडीचा खड खड, घड्याळाची टिक टिक, आगगाडीची झुक झुक, बांगड्यांचा किनकिनाट, विजांचा कडकडाट, पानांची सळसळ, तलवारींचा खणखणाट, नाण्यांचा छनछनाट, ढगांचा गडगडाट, विमानांची घर घर, पैंजणांची झुम झुम, बंदूक